हाय हॅलो प्रेस लॉट नॉयस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद चौशीस येशीच्या चरणी प्रार्थना। आजची रेसिपी आपली भरलेली भेंडी, साधी सोपी भरलेली भेंडी। इथं मी तेल घेतलेले, सोबत शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा मीठ आणि आपला घरचा मसाला आणि आपला प्रवीण मसाला। आणि मग भेंडी पण चाळलेली का धुवून स्वच्छ पाण्यात घेतलेली आणि चिरवलेली। आता मी गॅस पेटवते, आपण रेसिपी स्टार्ट करूया। मी तेल टाकलेले पहिलेच, तर आपण भेंडी करू। हे सगळे एकजीव करू आपण, तीळ आणि मीठ, शेंगाचं कूट, मसाला सगळे एकजीव झाला। आता हे आपण हे करू आता याच्यामध्ये हे सगळे अशी भेंडी आपल्याला भरून घेता आपण हलवू बघू आता। याशी आपण हलवून बघू। बघा आपली भेंडी मस्त कसं आहे तर कमी वेळामध्ये छान अशी मस्त लागते। तीळ टाकून अशी भेंडी केलेली कमी वेळात पण छान चवीला एकदम छान अशी लागणारी भेंडी। आणि कवळी भेंडी असली तर खूपच छान। त्याच्यामध्ये कवळी भेंडी भेटलेली अशी मग कडकने अशी निब्बर दाण्याची नाही अशी कवळी भेटलेली अशी मस्त अशी भरलेली भेंडी केली ना, एकदम खायला रुचक, खायला अशी कुरकुरीत मस्त छान अशी भेंडी। तुम्ही करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण थोडंसं पाण्यात शिटकावू म्हणजे आपली जळणार नाही खाली। किंचित पाण्याचं शिटकावू, थोडंसं पाणी हे करायचं आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं। बघा आपली भरलेली भेंडी सुंदर अशी भरलेली। आणि 15 ते 20 मिनिटच लागतात, साधारण 15 मिनिटात होऊन जाते चांगली। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।